आपण सह्यांची मोहीम घेतली होती, त्या भागामध्ये आलेलो आहे. तर त्या नागरिकांचं असं मत आहे की ह्याच्यामध्ये गाणे बरोबर ना. किती दिवस झाले गाणे काम दर पावसाळ्यात तीच गाणे. दर पावसाळ्यात होतं. दर पावसाळ्यात. मावशी तुम्ही कुठलं ड्रेनेज म्हणताय गाणे? हे खालची लाईन. आणि तुम्हाला किती वर्ष झाली हो त्रास आहे? हे त्रास आम्हाला 10-15 वर्ष 20 वर्ष झालं त्रास आहे. बरेच वर्ष झाले. बरेच वर्ष झाले त्याच्या बी आधी पण आम्ही आपलं सांगितलं. फक्त मतदानच्या वेळेस राऊंड मतदानालाच आम्हाला ओळखतात ना, मतदानाला बी ओळखत नाही खरं ती बोलायचं. मताच्या टायमाला येतात चला मतदान राम राम करतात निघतात. कारण मावशींनी सह्यांच्या मोहीम मध्ये सहभाग दिला, तर आपल्याकडे त्यांच्या सह्या आहेत. तर ते साहेब तात्पुरतं साफसफाई करायला आलेले आहेत. पण नेमका मुद्दा असा आहे की हे जे मोठा डेरा आहे त्याच्यातून घाण काढली पाहिजे आणि नागरिकांना सुविधा मिळाली पाहिजे. हे काय प्रशासनाचं माझं असं मत आहे की हे काय किडे मोकडे तुम्ही समजता का नागरिकांना? कारण हे पण माणसं आहेत. तुम्ही बघू शकता एवढ्या घाणीत कसं काय राहायचं. मुंबईमध्ये बी बऱ्याच मोठमोठ्या चाळी आहेत आणि आता इथं सफाईचं काम चालू आहे, ड्रेनेज काढतात येते. पण मुंबईमध्ये जर एवढी मोठी मॅनेजमेंट, सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे, इथं तर पुण्यामध्ये एकदम छोटी झोपडपट्टी आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही ते ड्रेनेज दाखवा नंदू भाऊ जरा, किती तुंबलेले अनेक वर्ष. आणि ह्या सह्याच्या मोहीममुळे कमीत कमी साफसफाई करायला तर आलेले आहेत ते लोक. या ताईंच्या दारात आपण व्हिडिओ दाखवला होता, बरंच घाण आहे. दादा हे पण करायचंय इथलं, आणि ते लोक उद्या येतील. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हे चंबर सारखंच भरतोय आणि लय घाण. माझे छोटे छोटे मुलं बी आहेत आणि सारखं एकदम असं तुंबलेलं असते. घाण पाणी पूर्ण गोमुताचं पाणी येते, सगळं टॉयलेटचं पाणी ह्या ड्रेनेज मधून येत असतं. या ताईंच्या घरात प्रॉब्लेम आहे. म्हणजे ही जी संपूर्ण लाईन आहे आणि ह्याच्यामध्ये यांचा काहीच चुकी नाही, हे वरतून पाणी येतंय बरोबर ना ताई? वरतून सगळं घाणीचं पाणी येतं. बाथरूम मधलं पण घाण सगळी पूर्ण अशी वरती येते. आपला असा प्रयत्न आहे की हे जे पाईपलाईन हे भिंतीच्या बाजूने जावं, म्हणजे तुम्हाला आयुष्यात कधीच प्रॉब्लेम नाही होणार. फक्त नदीला पाणी आलं तर प्रॉब्लेम होणार मला बसवून द्या, कारण ही छोटी पाईपलाईन झाली. छोटी पाईपलाईन. चला हरकत नाही. ऐका, मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही सांगा ह्याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये की आम्ही बी मतदान करतो. आम्ही बी मतदान करतो ना. मतदान घेतात नाही लोक, मतदान घेतात. पण आम्ही म्हणता तुम्ही आम्हाला म्हणतात की तुम्ही घर का बांधले इथं. हा, आणि जेव्हा मतदान करून त्यावेळेस इकडे पाया पडायला गल्लीनी तेव्हा नाही बघणार. तर माझं असं स्पष्ट मत आहे की नागरिकांच्या जे सुविधा आहे त्या पुरवा, मतदान घ्यायला हक्कानी या. पण हे जे लहान लहान मुलं बघा आता इथे खेळतात, ते आजार वगैरे होण्याची शक्यता आहे. आणि जमिनीची साफसफाई आज थोडीफार होईल, तर आपण पाहूयात की काय करता येईल त्याच्यामध्ये. इथं बघूया, तुम्ही एक शॉर्ट पण घे, शॉर्ट पॉज कर.